आज आम्ही अक्षयदादा निकाळजे यांच्या बड्डेला आलो. स्वभाव खूप मनमिळावू आहे. ते जर मला तर वाटतं निवडणुकीला लोकसभेला कशाला उभे राहिले तर नक्की निवडून येतील आणि सगळ्यांना सहकार्य करतात. आणि असं फोन आम्ही कधीही केला तर ते उचलत ते असं होत नाही. पण खरोखर छान व्यक्तिमत्व आहे. खूप अगदी सर्वांना उपयोगी पडणारं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांना आमच्या खूप खूप शुभेच्छा. खूप शुभेच्छा. गोरगरिबांसाठी आधार कार्ड, आयुष्यमान कार्डवरती चांगली योजना केलेली आहे. याचं आयुष्य भरभरून वाढावं अशी आमची ज्येष्ठ नागरिकांची इच्छा आहे. और ऐसे ही अक्षय दादा का आज बर्थडे है, वो जिए हज़ारों साल, साल के दिनों हज़ारों साल. हमारी यही शुभकामना है. एग्जैक्टली उनको मिलना ही चाहिए क्योंकि वो सबके भी प्रिय हो गए, तो मौका तो मिलना ही चाहिए उनको. एंड प्लस अगर ऐसे हमारे अक्षय निकालजे जैसे ऐसे एक पॉलिटिशियन है, एक अच्छे इंसान जो लोगों के बारे में सोचते हैं, मतलब अगर आप देखेंगे बहुत सारे पॉलिटिशियंस हैं जो फेम के लिए करती है चीज़ें, पर उन्होंने पहले सिटीजन्स को आगे रखा कि मुझे पहले सीनियर सिटीजन्स के बारे में सोचना है, पहले उनके लिए कुछ करना है, तो उन्होंने वही चीज़ें की है. आज माझं मन भारावून गेलेलं आहे की एवढ्या संख्येने लोक आलेली आहेत. अख्ख्या चेंबूर विभागातली नाही तर अख्ख्या महाराष्ट्रातून लोक आलेली आहेत. महाराष्ट्र सोडा तर महाराष्ट्राबाहेर पण लोक आलेली आहेत. जसं गुजरात झाली, कर्नाटकात झाली, सगळ्या जाग्यावरून लोक मला शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. काही लोकांचे मी सोशल मीडियाच्या माध्यमातून, फेसबुक झालं, व्हॉट्सअप झालं, त्या माध्यमातून मला शुभेच्छा भरपूर आल्या आहेत. मी लोकांचा खूप ऋणी आहे की त्यांनी माझ्यावर एवढं प्रेम दाखवलं. अक्षय निकालजे जी सिर्फ समाज सेवा ही नहीं, देश सेवा में भी अपना योगदान देते हैं. उसका सबसे बड़ा उदाहरण आपको आज देखने मिलता है कि चाहे वो युवा वर्ग हो, चाहे वो वरिष्ठ नागरिक हो, सभी को एक समान समझ के उनकी ज़रूरतों को पूरा करना, उनके सही वक्त पे काम आना, ये अक्षय निकालजे जी की खासियत है. और मुझे पूरा विश्वास है आने वाले दिनों में अक्षय निकालजे जी के नेतृत्व में कहीं ना कहीं भारतीय जनता पार्टी ये चेंबूर विधानसभा में और अच्छा काम करेगी और कहीं ना कहीं लोगों के हित में कार्य करते हुए आगे बढ़ेगी, ये विश्वास मैं दिलाता हूँ. भारतीय जनता पार्टी मुंबईचे उपाध्यक्ष युवा मोर्चाचे अक्षयजी निकाळजे यांना त्यांच्या वाढदिवसासाठी खूप खूप शुभेच्छा. त्यांचं असंच आयुष्य भरभराटीचं जावं, राजकारणात त्यांना खूप खूप यश द्यावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. सर्वप्रथम अक्षय निकाळजे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. एक युवा नेतृत्व या टिळकनगरमध्ये आहे आणि चांगलं कार्य त्यांच्या हातून होत आहे. असंच अक्षयप्रमाणे त्यांचं काम चालू राहू दे, ह्याच पुन्हा एकदा शुभेच्छा त्यांना. माझ्या मिसेसचा बड्डे असताना पण स्पेशली त्यासाठी आणलं, कारण की तो त्यांनी सर्वांना पकडून ठेवलेला आहे. आणि प्रत्येकाला जीव लावतो तो. आणि त्यासाठी ते जर उद्याचा तो भावी नगरसेवक पण आहे आणि त्याला जर तसे संधी मिळाली तर त्याचं ते नक्की सोनं करेल. संधी भेटली पाहिजे आणि संधी 100% ते निवडून येणार. आणि आमचा पूर्ण जो युवा आहे तो अक्षय भाऊंसाठी प्रयत्न करणार, कारण त्यांचं काम चांगलं आहे. युवकांसाठी पण भरपूर हेल्प करतात. कुठल्याही मुलाला रात्री अपरात्री जर मदत लागली तर अक्षय भाऊ स्वतः त्यांची टीम पाठवून स्वतः लक्ष देऊन त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. आमच्या अक्षयदादा नगरसेवक झाले पाहिजे, बाकी दुसरं काहीच नाही बोलू शकत. जेव्हा नगरसेवक होते तेव्हा मग बोलून दाखवू आम्ही आणि काम पण करून दाखवू. अक्षय निकाळजे ह्याला खरोखरच मनापासून त्याला एक शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या. आणि येणारं त्याचं आयुष्य सुख समृद्धी आणि भरभराटचं जाओ. अक्षय भाऊ का बर्थडे था और हम चाहते हैं कि अक्षय भाई इलेक्शन में खड़ रहे के यहाँ पे आमदार बने. पहले अक्षय दादा ने ये रखा, होम मिनिस्टर का प्रोग्राम रखा था जिसमें हम सब लोग ने 15 दिन पहले इकट्ठा हुए थे और उस प्रोग्राम में मुझे 3rd प्राइज़ मिला था. आज अक्षय भाऊंचा वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. एक युवा नेतृत्व उभरताना दिसतं आहे, तर ज्याप्रमाणे ते काम करत आहेत तर त्यांनी अशीच कामं करत राहावी. अक्षय जी जो आया है, जो सोशल सर्विस जो काम कर रहे हैं अभी तिलक नगर में, उनका आने की वजह से हमारा बीजेपी का ताकत बढ़ गया है. मैं बोल सकता हूं कि अराउंड 20 to 25% वोटिंग अक्षय जी आने के बाद उनका सोशल वर्क को देखिए बहुत सारा युवा लोग बीजेपी में जुड़े हैं, खास करके हमारा तिलक नगर देवासी में.
सो वी आर सो हैप्पी और कॉन्ग्रेचुलेट हिम, आगे जाके और ऐसे आगे बढ़े और हम उम्मीद करते हैं कि एक बड़ा नेता को तौर पर देखने का मुझे बहुत इच्छा है और ज़रूर आशा पूरा होएगा. नाही, खूप छान. आम्हाला खूप अक्षयदादा खूप मदत करतात नेहमी आणि खरोखर उमदं व्यक्तिमत्व आहे. आणि आमची अजून त्यांच्याकडे एकच अपेक्षा आहे की ज्येष्ठ नागरिक संघासाठी टिळकनगरमध्ये आम्हाला योगासाठी जागा दिली पाहिजे, हीच आमची एक विनंती आहे. तर तेवढं त्यांनी आमच्यासाठी करावं एवढी मात्र कळकळून सर्वांच्या तर्फे मी विनंती करते. पण खरोखर छान व्यक्तिमत्व आहे, खूप अगदी सर्वांना उपयोगी पडणारं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांना आमच्या खूप खूप शुभेच्छा. खूप अक्षयदादांनी कॉलनीच्या सुधारणेसाठी खूप कामं केली आहेत, त्याबद्दल आम्ही ज्येष्ठ नागरिकांतर्फे त्यांचे धन्यवाद मानतो. आतापर्यंत अक्षयदादांनी आहे ना ज्येष्ठ नागरिकांचे जे काय काय कामं आहेत ना, आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे या काय काय गोष्टी सगळ्या ते खूप चालू आहे त्यांची कामं, सामाजिक कार्यवरती हे करतात ते. बाकी त्यांच्या वाढदिवसाची हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि अक्षयदादांनी ना एक काम मोठं केलं आहे का ना, 70 वर्षाच्या माणसाला आयुष्यमान काढून दिलं त्यांनी. एवढं आमच्या ते कॉलनीमध्ये सर्वांना लोकांना दिलं ना, एकदम चांगलंच केलं. आणि बाकीचं आधार कार्ड, पॅन कार्ड सर्व आम्हाला लोकांना करून देतो. आता माझ्या बायकोचं ज्येष्ठ नागरिकचं कार्ड काढून दिलं माझ्या बायकोचं. एवढा अक्षयदादा आमच्याबरोबर चांगले आहेत. हमें लाइक करें, मुंबई और महाराष्ट्र से जुड़ी हर खबर के लिए STV न्यूज को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन को प्रेस करें और पाएं ताजा तरीन खबरें.